नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अमृत चव्हाणजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्याच्यावर ते काम करतात. मला नेहमी असं वाटतं की गव्हर्नमेंटच्या ज्या चांगल्या चांगल्या योजना असतात, शासकीय योजना, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम असे इंजिनियर करत असतात. आणि त्या इंजिनियरमध्ये सुद्धा तरुण इंजिनियर ज्यांच्या हातात देशाचं भवितव्य आहे, तर त्या या गाव पातळीपासून तालुका पातळीपासून हे सुरू होतं आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व माझ्या शेजारी आहे. त्यामुळे आता त्यांच्याशी थेट गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागची तुमची प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात आलात? काय तुमचा अनुभव? मोस्टली पासआउट मी नवकृष्ण व्हॅली स्कूल MIDC कुपवाड हम्म, सांगलीमधून झालेलं. हम्म, परत 11th-12th हे कॅम्ब्रिज कॉलेज मिरजमध्ये पासआउट झालो. हम्म, त्यानंतर बीटेक सध्या करतोय, हम्म, फायनल इयर आहे, लास्ट सेम चालू आहे. हम्म, हम्म, सध्या डिग्री करत असताना गव्हर्नमेंट कामामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे लवकर त्याच्यात म्हणजे आपला बेस फाउंडेशन आज जोरात असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. आणि पासआउट झाल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टीची एक्सपिरियन्स घेण्याची काही गरज नाही भासली पाहिजे, या दृष्टिकोनातून कामं चालू केली आहेत. सध्या जवळजवळ पेंडिंग कामं माझ्याकडे 60 लाखाची आहेत आणि प्लस आतापर्यंत 90 लाखाची कामं ह्या मार्च एंडपर्यंत पूर्ण झालेली आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सो फार जोरदार काम तुमची चालू आहे. हो हो. पण ही तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळावं अशी कशी प्रेरणा मिळाली किंवा कसं कसं झालं? प्रेरणा मिळायचं हेतू काय, की जे आमच्या गावातून मुळात 10 ते 15 कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर्ड आहेत गव्हर्नमेंटला, ते काम करतायत. काही जण करत नाहीत, काही जणांनी बंद केले तो प्रोफेशन. पण आपल्याला एक त्यांच्याकडे बघून किंवा विकास कामे होतात, त्या विकास कामाला कुठेतरी आपण हातभार लावावं, कुठेतरी आपण इंडियाच्या GDP मध्ये काम करावं, अशा हेतूने ह्या सेक्टरमध्ये याचा प्रेरणा भेटली किंवा मोटिव्ह निर्णय भेटला. घेतला, बरोबर. मग पहिला प्रोजेक्ट कुठला केला तुम्ही? त्याची काय आठवण आहे का, जो स्वतःचा इंडिपेंडेंट पहिला प्रोजेक्ट केला? इंडिपेंडेंट प्रोजेक्ट हा 2 होते. हम्म, इनिशियली एक होता तो पेविंग ब्लॉकचा होता, रोडचा, आणि दुसरा होता तो कन्स्ट्रक्शन ऑफ 1 क्लासरूम हम्म, हम्म. थबडेवाडी कवठे महांकाळमध्ये होता. अशी 2 कामं इनिशियली स्टार्ट केले होते, तिथून माझं सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली, बरं ठीक. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक पहिला प्रश्न येतो म्हणजे आता तुम्ही या ग्रामीण भागात इथं काम करताय, याच्यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पण खूप जास्त आहे Maximum. आणि अशा लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? मुळात आमच्या भागात जर म्हटला तर अनस्किल लेबर भरपूर आहेत आणि मेजरली स्किल लेबरांचा तुटवडा भासतो आणि ह्यांना काम रिपीटेडली सांगण्याच्या दृष्टीनं तर फार त्रास होतो. पण एकदा जर त्या कामगाराला एकदा नॉलेज भेटलं तर त्या कामगाराची अडचण येत नाही. मुळात तिथले कामगार आहेत ना, ते फारसे म्हणजे अज्ञान असल्यासारखे आहेत, पण त्यांच्याकडे जे स्किल्स त्यांनी अवलंबलेत ह्या 10-12 वर्षात बघण्यात कामाच्या दृष्टीतनं, जुने इंजिनियर झाले असेल किंवा नवीन इंजिनियर असेल, त्यांचा असा फारसा काही तफावत वाटत नाही. आता तर स्किल्ड आहेत ते. बरोबर, बरोबर. आतापर्यंत जे तुम्ही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स केलेत त्यातली काही महत्वाची नावं सांगता येतील का, की कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केले आता? प्रोजेक्ट मोठे मोठे छोटे कुठलेही, कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम केले? मेजरली कन्स्ट्रक्शन आणि रोडवरती काम बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बरं. त्यातलं कन्स्ट्रक्शन ऑफ 1 क्लासरूम ॲट थबडेवाडी, परत कन्स्ट्रक्शन ऑफ अंगणवाडी ॲट इरवी, कन्स्ट्रक्शन ऑफ क्लोज ड्रेनेज ॲट मळंगाव, परत सिमेंट कॉन्क्रीट रोड ॲट जाधववाडी, कन्स्ट्रक्शन ऑफ रिलोकेशन टॅक ॲट सलगरे, परत अशा वेगवेगळ्या टाईपच्या काम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 2 आता रनिंग प्रोजेक्ट आहेत, केलेले एक देशिंगमध्ये आणि एक मळंगावमध्ये. वा, अशा वेगवेगळ्या प्रकल्पांवर हो. तुम्ही काम केली. आता पुढचा प्रश्न आहे तो जरा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे किंवा ज्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे तर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर येणाऱ्या 10-15 वर्षात? मोस्टली रुरल एरियाजमध्ये रस्तेच अजून मागास आहेत, म्हणजे काही खेडेगावात रस्तेच नाहीयेत मुळात. आणि जर अर्बन एरियामध्ये बघितला तर हा ड्रेनेजचा मोठा फॅक्टर आहे, बाकी काय नाही. आणि रुरल वॉटर सप्लाय स्कीम मोठी चालू आहे, जलजीवन मिशन, त्याच्या अंतर्गत पाण्याची अडचण आता दूर झालेली आहे. फक्त तर राहिलेत रस्ते मूलभूत गरजा आहेत. त्याच्यानंतर असतील तर ते मग शैक्षणिक दृष्टीच्या सगळ्या मॉडेल स्कूल वगैरे झालेले आहेत. आता राहिलंय फक्त रस्त्यांचाच विषय. रस्त्याचाच विषय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्त्याचा विषय फार महत्वाचा आहे आणि दळणवळणाचं फार महत्वाचं साधन आहे. तर मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हे रस्त्याचं जाळं अजून स्ट्रॉंग करण्यासाठी? त्यांनी
एक विजन ठेवून ग्रामीण रस्ते फक्त मुळात आता हायवे भरपूर गेलेत. NH 166 NH 266 हा आमच्या भागातून गेलेला आहे सांगली जिल्ह्यातून. हो. मुळात ग्रामीण विकास रस्ते हे यांच्या म्हणजे निधी कमी पडतोय किंवा त्यांचा लक्ष नाही अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यावरती शासनानंच काम करणं योग्य आहे. तर आपण ते काम अंमलात आणणं हे आमचं कर्तव्य आहे एक इंजिनियर म्हणून. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न आणखीन एक असा आहे की आता जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील वापरायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? मोस्टली मी सुरुवात ही आयकॉन पासूनच झाली आणि दुसऱ्या मी स्टील कडे बघायची गरज भासली नाही, कारण की आयकॉन कडे जे ऍबिलिटीज आहेत ते मला भेटलेलेच. जी स्ट्रेंथ असेल किंवा काय वेट असेल त्याचं, म्हणजे त्या दुसऱ्या स्टील कडे बघण्याची हेतूच भासला नाही आतापर्यंत. मी सुरुवात माझ्या आयकॉन पासून झालेली आहे आणि आयकॉन पर्यंत जायचं, मी दुसऱ्याकडे गेलेलो नाहीये. वाह वाह वाह. दुसरं, आता तुम्ही जेवढे प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये असे कुठला प्रसंग आठवतोय का की त्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? लेबर करूनच आमच्या ह्याला त्रास होतो, बाकी कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत. लेबर काय करतात, मध्यंतरी त्यांची जर लहर फिरली, म्हणजे त्यांच्या लहरी मुडीनुसार असतात, त्यांनी घेतली सुट्टी तर 15-15-20-20 दिवस साईड फिरत नाहीत आणि दुसऱ्याला मिस्त्रीला बघायचं म्हटलं किंवा दुसरा कामगार हुडकायचं म्हटलं तर त्या गोष्टीत अडचणी येतात, कारण की ह्याला आपण पैसे देऊन अडकलेला असतो किंवा हे आपल्याला कामात अडकवलेला असतो. दुसऱ्याला बघणं म्हणजे ह्याला डावलण्यासारखं आणि त्या गोष्टीने आपल्याला अडचण होती काम करताना. त्यामुळे ती सगळ्यात महत्वाची अडचण आहे. तुम्ही आयकॉन स्टील तर सांगितलंच की तुम्ही आयकॉन नेहमी वापरलेलं, त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण तुम्ही काही सांगू शकता? सर्व्हिस म्हणजे आता जे डीलर आहेत कवठेमहांकाळ, आदित्य साहिल टिंबर, यांच्याकडून पहिल्यापासून मी स्टील असेल किंवा शीट्स असतील, काय लागणारे जे मेटलचे त्यांच्याकडे जे अवेलेबिलिटी आहे सगळं मटेरियल त्यांच्याकडूनच खरेदी केलं जाते आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने त्यांचं काम हे चांगलं उत्तमरित्या चालू आहे आणि आम्हाला कधी कोणत्या सर्व्हिसची अडचण आलेली नाही. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे आता तुमच्यासारखे जसे तरुण इंजिनियर्स येतात, तुमचे ज्युनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी स्वतःची तयारी असली पाहिजे आणि प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्याची क्षमता असली पाहिजे. बरोबर. आणि न नर्वस होता याच्यात काम कंटिन्यू ठेवलं पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर मुळात सातत्य पाहिजे. महत्वाचं आहे. क्या बात आहे. तो हे होते इंजिनियर अमृत चव्हाण आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे क्षेत्रच असं आहे की ज्याच्यामध्ये सातत्य फार महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे आणि ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा अतिशय उत्तमरित्या काम करू शकता, ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केलेली आणि त्यांनी सांगितलं किती लाखाची कामं अजून माझ्याकडे वेटिंगमध्ये आहेत जे मला करायचे. असेच तुमच्याकडे हा लाखांचा आकडा करोडोपर्यंत पोहोचावा येणाऱ्या काळामध्ये. याच आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.